नमस्कार. चंपाषष्ठी जवळ आल्यामुळे आपण चंपाषष्ठी स्पेशल खंडेरायासाठी नैवेद्य म्हणून वांग्याची भरीत बनवणार आहोत. हे तुम्ही रोडग्यांबरोबर देवाला दाखवू शकता. रोडगे म्हणजे दुसरे काही नाही तर बाजरीची भाकरी. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. सर्वप्रथम इथे 4 वांगी स्वच्छ धुवून घेतली व काटे काढून घेतले आहेत. आता ती आपण आतमधून किडीची तर नाहीत ना हे पाहण्यासाठी त्याचे 4 काप करून घेऊ. आपलं भरीत झटपट व्हावं म्हणून आपण ती पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आपण एक कुकर घेऊ व कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ओतू. त्यात एका डब्यामध्ये पाणी न घालता वांगी ठेवू व कुकरचे झाकण लावून गॅसवर ठेवू व त्याच्या 3 शिट्ट्या घेऊ. आता आपण आपला कुकर होत आहे तोपर्यंत भरितासाठी 3 कांदे बारीक चिरून घेऊया. नऊ ते 10 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेऊ. आता आपला कुकर थंड झाला आहे. आपण वांगी बाहेर काढून घेऊ व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिरून घेऊ. आता गॅसवर एक कढई ठेवू व त्यात 2 चमचे तेल टाकू. तेल गरम झाल्यावर त्यात चिमूटभर हिंग, 1 मसाल्याचा चमचा एवढी मोहरी व 1 मसाल्याचा चमचा एवढी जिरी टाकू. जिरी व मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात लसूण टाकू व तोही चांगला परतून घेऊ. आता त्यात चिरलेला कांदा टाकू व व्यवस्थित हलवून घेऊ. कांद्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ. आता त्यात 1 मसाल्याचा चमचा एवढी लाल तिखट व पाव चमचा हळद टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता त्यात चिरलेली वांगी टाकू व व्यवस्थित हलवून घेऊ. आता चवीनुसार मीठ टाकू आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता थोडी चिरलेली कोथिंबीर टाकू आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपले वांग्याचे भरीत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.